नमस्कार, मी रश्मीच पॉझिटिव्ह गृहिणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज सकाळीच आंघोळ वगैरे करून मी शांत आणि निवांत अशी देवपूजा करायचं ठरवलं. सकाळीच फुलं वगैरे तोडून आणले आणि मस्त देव धुवून छान सुंदर अशी पूजा केली. मी माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी माझी पूजा शेअर केली आहे. आज म्हटलं रांगोळी कशी काढते ते दाखवावे, म्हणून रांगोळी काढत असताना आरोही माझा व्हिडिओ घेत होती. ही सुंदर अशी रांगोळी छोटीशी आहे, पण मनाला खूप आनंदित करते आणि लवकरही होते. त्यामुळे सकाळी सकाळी काहीही गडबड होत नाही. ही बॉर्डर लाईन मी रोज काढत असते माझ्या देवासमोर. त्याच्याने माझं देवघर आणखीनच उठून दिसते आणि देवाला पाहताच मन तिथेच रमून जाते. या रांगोळी दिसायला थोड्या किचकट दिसतात, पण खूप सोप्या आहेत. एकदा का तुम्ही काढायला सुरुवात केली की मग झटपट होतात. अशा प्रकारे ह्या झटपट अशी रांगोळी मी काढून घेत आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करत जा. तुमच्या कमेंट्सना वाचून मला खूप आनंद होतो. कॅमेरा ॲडजस्टमुळे थोडीशी तुम्हाला दाखवण्यात थोडी येत आहे, पण ती भरपूर मोठी असते बघा. अशा प्रकारे मी माझ्या देवघरात रोज सुंदर सुंदर नवीन डिझाईन्स काढत असते. आता बघा, मी केली होती पूजा पूर्ण. कशी वाटते माझी पूजा नक्की कमेंट करून सांगा. आता मी किचनकडे आली आणि पटपट कामं उरकायला लागली. हे पहा, दूध गरम करायला ठेवलेलं आहे. एकीकडे कुकर लावला आहे. नाश्त्याला पोहे बनवत मी एकीकडे स्वयंपाकाचीही तयारी करत होते. एकीकडे कुकर लावलेला होता आणि पोळ्यांचं पीठ भिजवून पोळ्या करणार होते. आहोंना जायचं होतं बाहेर. ते संध्याकाळी येणार होते, म्हणून म्हटलं जेवणच करून जा, म्हणून झटपट स्वयंपाकाला लागली. पोळ्या करून झाल्यावर मी बटाट्याची भाजी करून लगेच जेवायला वाढलं. आहोंच्या गडबडीमुळे माझा स्वयंपाक झटपट झाला. मग भांडे उरकून मी निवांत बसले होते. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.